नमस्कार. मित्रांनो, जीवनामध्ये अनेक वेळा आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं, की मी किती मोठा आहे. हा विचार उत्तम आहे. मी किती मोठा आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये असावा आणि असणे वेगळे काही नाही आणि गैरही काही नाही. मग आता जेव्हा तुम्ही असा विचार करता, पण खरं जे वास्तव आहे, ते हे आहे मित्रांनो, की आपण जेव्हा स्वतःला आपण मोठे किती आहोत, हे जेव्हा विचार करतो, तेव्हा अजून एक विचार करायचा आहे, की माझ्यामुळे इतर किती लोक मोठे झाले. माझ्यामुळे इतर किती लोक मोठे झाले किंवा मोठे होत आहेत. जेव्हा हा विचार येईल ना, इथे खऱ्या अर्थाने त्या माणसातला असलेला माणूस, खरा माणूस तुम्हाला आणि मला पाहायला मिळतो. तेव्हा तुम्ही असे बना, की ज्याच्यासोबत तुम्ही उभे राहाल, त्याची किंमत तुम्ही वाढवली पाहिजे. होय मित्रांनो. मग ते कोणीही असेल. जे तुमचे जवळचे असतील, दूरचे असतील, व्यावसायिक नात्याने असतील, अन्य नात्याने असतील, तर ही बाब जी आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हा आयुष्याचा गाभा आहे मित्रांनो. तुम्ही अनेक लोकांना आतापर्यंत हात दिले असतील, कित्येक लोकांना मदत केलेली असेल. खरंच तुम्ही महान आहात. कारण तुम्ही इतरांना मदत करताय. इतरांना मदत करणारे लोकं खूप कमी आहेत या जगामध्ये. आणि खरंच ते आहेत. म्हणून ते जेव्हा काम करतात, तेव्हा त्यांच्यावरती येणारं कोणतंही संकट ना शून्य होतं. हो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग बऱ्याच वेळा अनुभवला असेल. कारण तुम्ही चांगलं देता, चांगलं करता लोकांचं. अर्थात तुम्ही ज्याच्याबरोबर उभं राहता, त्याचं तुम्ही भलंच करता. तर निश्चित तुमचं उत्तमच होतं. कारण तुम्ही चांगलं पेरलेलं आहे आणि उगवणारही चांगलंच, राइट? तेव्हा जीवनातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते आणि ते काय सत्य आहे, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येतो, तेव्हा आपण त्याचा जो आत्मविश्वास आहे, त्याला बळ देत असतो मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने नकळत आपण कधी-कधी बऱ्याच वेळा काय होतं, की इनडायरेक्टली कधी-कधी कमी पण लेखलं जातं. ते चुकून होतं ते, पण होतं ते. तेव्हा हेही आपल्या लक्षात लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं व्यक्तिमत्व कसं ठरतं. आपलं व्यक्तिमत्व आपण जेव्हा लोकांशी वर्तन करतो, त्या वर्तनातून ते सिद्ध होत असतं. मग ते क्षणोक्षणी तुम्ही काय बोलता, कशा रिएक्शन देता, कसे व्यवहार करता, ते त्याच्यावर तो अवलंबून असतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, कारण खरं सामर्थ्य दुसऱ्यांना हरवण्यात नाही, तर त्यांना उभं करण्यात आहे. आणि बरेच लोक हरवण्याचा दुसऱ्याला प्रयत्न करतात. पण एक लक्षात ठेवा, हरवणारा जो कोणी असतो, तो स्वतः हरतो आणि ज्याला हरवायचं असतं, तो मात्र जिंकतो. हे जीवनाचं सत्य. हेही तुम्हाला आणि मला अनुभवाला आलंच असेल. तेव्हा मित्रांनो, विचार आपण आता अनेक करत असतो किंवा विचार अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुढे नेत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचा जो विचार आहे, तो विचार तुम्ही आणि मी कसा केला पाहिजे, की सर्वार्थानं, की माझ्यामुळे लोक सुखी होतायत का? की माझ्यामुळे लोक आनंदी होतायत का? जे काही तुम्ही करत असाल त्याच्याद्वारे, जे काही तुम्ही समाजाचं ऋण फेडत असाल त्याच्याद्वारे खरंच ते तुम्ही करू शकता का? अनेक लोक यशस्वी होतात. हो. पण थोडेच लोक इतरांना यशस्वी करणारे असतात. हा फार महत्वाची गोष्ट आहे. काही लोक यशस्वी व्यक्तिगत होतात, पण इतरांना यशस्वी करणारे लोक मात्र कमी असतात. म्हणण्यापेक्षा अगदी नगण्य असतात. म्हणून हाच फरक आहे. साधारण व्यक्ती आणि असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या नेत्यामध्ये. एक साधा पण प्रभावी जीवन सिद्धांत आहे मित्रांनो आणि तो काय आहे, की तुमच्या उपस्थितीत लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांनी कधीही घाबरलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं असणं, हे लोकांना हवंसं वाटणं, ही फार महत्वाची बाब आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनात असेल, जिथे तुम्ही कुठे असाल, तिथे लोकांनी तुम्हाला आदरानं स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या शब्दांनी लोकांना उभं राहण्याची ताकद मिळाली पाहिजे. तुटण्याची नाही. हां, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकं तुटण्याची ताकद करतात. तर तसं करू नका आणि तसं कोणी करत नसतं. पण ते अनवधानाने पण होत असतं कधी-कधी. म्हणून तुमच्या कृतीमुळे संबंध जुळले पाहिजेत, तुटले नाही पाहिजेत. बरोबर? तुम्ही ज्याच्याशी बसता, उठता, ज्याच्याशी व्यवहार करता, त्यांचं नातं तुम्ही असं घट्ट केलं पाहिजे, ते तोडलं नाही पाहिजे. म्हणून तुमच्या साथीत लोकांना वाढीची संधी मिळाली पाहिजे, दडपण्याची नाही. दडपू नका. लोक फार चांगले असतात. त्यांना तुम्ही समजून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल, की अरे वाह! हे लोक खरंच किती उत्तम आहे. म्हणजेच
की तुम्ही जेव्हा त्यांच्याजवळ सकारात्मक भावनेने जाता, तुम्ही त्यांच्याजवळ जेव्हा त्यांना विकसित करण्याच्या भावनेने जाता, तर निश्चितपणे त्यांना त्यांचं ती जाणीव होत असते. कधी-कधी थोडा उशीर लागतो जाणीव व्हायला, पण हो, होत असते मित्रांनो. म्हणून तुम्ही मनमोकळेपणाने लोकांना मदत करा. तुम्ही जेव्हा अपेक्षा ठेवून मदत करायला जाता ना, तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला त्या पद्धतीच्या जे काही अपेक्षा असते ना, ती अपेक्षा भंग होते. तुम्ही अपेक्षा न ठेवता जेव्हा मदत करता ना, तेव्हा तुम्हाला खूप आनंद आणि तुम्ही अपेक्षा केलेल्या नसलेल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होत असतात. कारण युनिव्हर्स तसं कार्य करतो. बरोबर? लोक तुम्हाला भेटत जातात. म्हणून एक वास्तवातलं सत्य मला आज तुम्हाला सांगायचं आहे आणि ते काय आहे, की जीवनात आपण कितीही उंच गेलो, तर एक लक्षात ठेवा, की खाली वाकल्यानंतर लक्षात येतं, की ती नम्रता आपल्याकडे होते म्हणून आपण वरती आलो. आणि एक लक्षात ठेवा, जर मग तुम्ही त्या नम्रतेकडे पाहिलं नाही, तर मात्र इथं काहीतरी गल्लत होते. तर आपल्यासोबत चालताना आपण किती जणांना उंच नेलंय. आपल्याबरोबर किती लोक आलेत. मी आलो त्या जागेवर. पण माझ्याबरोबर माझ्या जवळपास किती लोक आलेत का? आहेत का ते? आणि ते आले असतील तर किती चांगली गोष्ट आहे ना. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला निश्चितच तो आनंद आणि तो उत्साह एक वेगळ्या पद्धतीने अनुभवायला येत असतो. बरोबर आहे? कारण शेवटी लोक तुमचं पद, पैसा आणि ताकद लक्षात ठेवत नाहीत. कारण ती काळाच्या ओघात नष्ट होत असते. ते लक्षात ठेवतात तुमच्यामुळे त्यांना स्वतःला तुम्ही किती आत्मविश्वासी बनवलंय. तुम्ही किती त्यांना विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्यातला विश्वास तुम्ही जागा केलेला आहे. म्हणून आत्मपरीक्षणाची एक गरज असते आणि आत्मपरीक्षण ते काय? ते करावं असं मला असं वाटतं, की जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, तो एक आरसा आहे मित्रांनो. आणि तो काय दाखवतो? दरवेळी स्वतःला विचारा, माझ्यामुळे लोकांची किंमत वाढेल का? वाढतेय का? मी स्पर्धा करतोय की सहकार्य करतोय? माझ्या उपस्थितीत लोक फुलतात की गोंधळात पडतात? थोडक्यात जीवनाचं एक सत्य आहे मित्रांनो, खरी महानत्व जो खरं महान असतो ना किंवा ज्याला महानत्व निर्माण करायचं असतं ना, तो एकटा उंच उभा राहण्यामध्ये नाही, तर इतरांना हातात घेऊन, इतरांना हात देऊन त्यांनाही उंच करण्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. कारण आयुष्यात शेवटी तुमची उंची नाही, तर तुमच्यामुळे उंचावलेली माणसं हाच तुमच्या खऱ्या वारसा आहे. हाच तुमचा खरा वारसा खऱ्या अर्थाने आहे. म्हणून तुम्ही नेहमी लोकांना उंच नेण्याचा प्रयत्न करा. त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करा. आणि मला विश्वास आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही लोकांच्या बरोबरी उभे राहता, तेव्हा तुम्हालाही त्याच पद्धतीने सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात. कारण तुम्ही लोकांसाठी करता, त्यावेळी नकळतच तुमच्यासाठी उत्तम पद्धतीचं नियोजन तो विधाता करत असतो. तो त्या पद्धतीने माणसं तुम्हाला भेटत असतात आणि योग्य वेळी योग्य माणसं भेटतात. तोही माझा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिलाच आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जसं वाटतं, की मला या गोष्टीमध्ये आणखीन पुढे जायचंय, मला आणखीन उत्तम पद्धतीने सेवा करायची आहे, उत्तम पद्धतीने आम्हाला एक निर्मिती करायची आहे, तर अवश्य कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. आणि माझं चॅनल आहे मेंथॉर, MENTHOR. तुम्ही अवश्य पहा आणि तुम्हाला पडलेले अनेक प्रश्न जर असतील तर तिथे मला शेअर करा. त्या प्रश्नावरती मी व्हिडिओ बनेन. धन्यवाद. पुन्हा तुम्हाला ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक यू.